विकी उमरोली. एक लक्षात घ्या, तुम्हाला 5 षटकांचा खेळ खेळण्याची संधी मिळालेली आहे. मैदानात वेळ जास्त गेलाय, वेळ जास्त जातो आहे. प्लीज रिक्वेस्ट आहे आपल्याला 25 मिनिटांमध्ये आपली 5 षटकं पूर्ण करायची आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज 3 वाजून या ठिकाणी 5 मिनिटं झालेली आहेत. अत्यंत महत्त्वाचा सामना दोन्ही संघांसाठी आहे. पहिला चेंडू टाकण्याकरता गोलंदाज सज्ज असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. धनित राऊतचा चेंडू छान खेळलाय, गॅपमध्ये गलीमध्ये क्षेत्ररक्षण सुंदर होतंय आणि पहिल्या चेंडूवरती महेशच्या बॅटमधनं सिंगल धाव येते, एकेरी धाव येते आहे. सामना जर बघितला तर MS तारापूर आणि विकी उमरोली हा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. उमरोली संघाचे खेळाडू मैदानामध्ये आहेत. आघाडीचा फलंदाज आपण महेश आणि किरण पाहतोय, तर धनित आपले गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. बाप्पा मोरे चषक 2022 क्रिकेटचा महासंग्राम. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो हो, अप्रतिम अप्रतिम चेंडू आहे, ड्रीम बॉल आहे. यावेळेला उजवी आणि मधली यष्टी वाकवले. फलंदाज किरण मात्र स्वस्तात बाद होतोय. पहिला धक्का, पहिला गडी बाद. थँक्यू डीजे. चला बॅट्समन जास्त वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण सजून घ्या. सेलिब्रेशन झालेलं आहे, चला आपापल्या जागेवरती. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. आतापर्यंत जर बघितलं तर एकूण जी स्थिती आहे, सामन्याला सुरुवात झाली आहे. 3 वाजून 7 मिनिटं झालेली आहेत. यानंतर वसई कोळीपाडा आणि कामन या दोन संघादरम्यान 5वा मॅच असणार आहे. मॅच क्रमांक 4 आपण बघतोय. MS तारापूर विकी उमरोली हे दोन्ही संघ आहेत. वसई कोळीपाडा कामन. चला लवकरात लवकर आपण संभाषण कक्षाकडे यायचं आहे. बाप्पा मोरे चषक 2022 क्रिकेटचा महासंग्राम. अप्रतिम असं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं. पहिलाच फलंदाज बाद झाला किरण. अप्रतिम गोलंदाजी धनित कडून आणि ती त्याची खासियत आहे. खूप चांगली गोलंदाजी तो करतो. टेनिस क्रिकेट करता त्याचं योगदान प्रचंड राहिलेलं आहे. आतापर्यंत बघितलं तर 2च चेंडूंचा खेळ झालाय. नवीन बॅट्समन नवीन बॅटर मध्ये सज्ज असेल. जवळजवळ 8 ते 10 पावलांचा बॉलिंग मार्क. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंतांच्या डाव्या हाताकडून पुढचा चेंडू ऑन साईडला खेळला आहे. ते मात्र डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडूवरती येतोय. एकच धाव मिळणार. एकेरी धाब्याने अक्षयने आपलं खातं खोललं. धावल करते. एकूण धावा होत आहेत 2. एक गडी बाद 2 अशी स्थिती आहे. उमरोली आणि तारापूर दोन्ही मातब्बर संघ आहेत. दोन्ही संघांकडे प्रचंड प्रगल्भता आहे आणि 3 गोष्टी आपण जास्त वेळ यावेळेला दडवू शकत नाही, लपवू शकत नाही. त्यापैकी एक म्हणजे सूर्य, दुसरं म्हणजे चंद्र आणि तिसरं म्हणजे सत्य. चौथी गोष्ट कोणती आहे तर टॅलेंट आहे. गुणवत्ता तुमच्याकडे असेल तर जास्त वेळ तुम्ही लपवू शकत नाही. जर असेल तर दाखवण्याची संधी इथे निश्चितच आहे. बाप्पा मोरे चषक 2022 मध्ये ऑन साईडला खेळायला पडका. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सर्कलमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. एकच धाव मिळेल. एकेरी धाब्याने धावसंख्या वाढते. आतापर्यंत बघितलं तर एकूण 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावफलकर धाबा 3. एक गडी बाद 3 अशी स्थिती तारापूर. उमरोली संघानं टॉस जिंकला तर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. महेश यावेळेला बाद झालाय. महेश या ठिकाणी 2 वरती खेळतोय. किरण बाद झालेला आहे. अक्षय 1 वरती खेळतो आहे. म्हणून त्याची मार्कवरती धनित पुन्हा एकदा सज्ज. षटक अत्यंत महत्वाचं आहे. एक स्लीप, एक गली पॉइंट, एक कबर, त्यानंतर एक लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणखीन एक चांगला फटका ऑन साईडला, परंतु क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती ऑन साईडला आहे. चांगला ऑन ड्राईव्ह केला होता. क्षेत्ररक्षण देखील चांगलं होतंय. यावेळेला धावफल करतोय. धाबा होत आहेत त्यात 4. घड्याळात जर बघितलं तर निश्चितच यावेळेला 3च्या पलीकडे म्हणजे 3 वाजून 9 मिनिटं झालेली आहेत. वसई कोळीपाडा संघाचं कॅप्टन आणि कामन संघाचं कॅप्टन आपल्याला विनंती, आपण आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. स्वर्गीय अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ बाप्पा मोरे चषक 2022चं दिमागदार असं आयोजन. कोणत्याही मार्कवरती गोलंदाज धनित राऊत. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला चांगला फटका, परंतु तिथेच आपण क्षेत्ररक्षक पाहू शकतो ऑन साईडला डीप मिड विकेटमध्ये. एकेरी धावा येत आहेत. कोणताही चौकार आणि षटकार या षटकामध्ये आलेला नाही. खूप चांगली गोलंदाजी धनित राऊत कडून. पहिल्या षटकात धावा आल्या आहेत एकूण 5. एक गडी बाद झाला किरणच्या रूपानं. ऐकू एक सुंदर गाणं आणि त्यानंतर परत या. ऐकत राहा, पाहत राहा बाप्पा मोरे चषक 2022चा महासंग्राम.
थँक्यू डीजे. टीम मीटिंग करू नका. चला, टीम मीटिंग करू नका. तुमच्याकडे कर्णधार आहे, तुमच्याकडे उपकर्णधार आहे. मला वाटतं ते दोघं भरपूर आहेत. विकेट किपर जास्तीत जास्त 11 जणांनी एकत्र येण्याची काही आवश्यकता नाही. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी एखाद्याला सल्ला देणारा माणूस असेल, एकाने दिलं तर आपल्याला समजतो, 10-11 जणांनी दिलं तर नाही समजत. म्हणजे काय करायचं ते आपल्याला समजत नाही. त्यामुळे कर्णधार आहे, त्याला त्याचे निर्णय घेऊ द्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. म्हणजे अगदी आपण आपल्याकडे वेळ फार जास्त असता तर या सगळ्या गोष्टी मला वाटतं शक्य आहेत. 10-11 जण एकत्र आले काही फरक पडत नाही. परंतु क्रिकेटमध्ये मला वाटतं कर्णधाराला या ठिकाणी जी जबाबदारी दिली तर त्याने योग्य पद्धतीने पार पडली. तर बाकी 7-8 जणांची गरज आहे, ते आपापल्या जागेवरती काम करतील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिन सज्ज आहे. तर या स्पर्धेकरता जे आमचे अर्थदाते त्यांचे मनापासून धन्यवाद. नंदू घरत विठ्ठलवाडीचे सुपुत्र आहेत, त्यांनी या स्पर्धेकरता 1111 रुपयाची आर्थिक मदत केलेली आहे. सर मनापासून धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. धावपलकर दबा 5. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिन सज्ज असेल. आपल्या कोट्यात पहिला आणि संघाचं अत्यंत महत्वाचं दुसरं षटक तो टाकतो आहे. यावेळेला ऑन साइडला खेळलेला फटका, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. ओ हो 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 हो, सोपा झेल सोडलेला आहे. डगआउटमध्ये आमच्या या ठिकाणी निश्चितच जे समर्थक असतील ते नाराज असतील, या क्षेत्ररक्षकावरती समर्थक असतील ते नाराज असतील. आमच्या समालोचन कक्षामध्ये असलेले एक्स्ट्रा खेळाडू त्याच्यावरती नाराज आहे. सोपा झेल सोडलाय, फुलटच चेंडू होता, या चेंडूवरती मोठा प्रहार करणं गरजेचं होतं, तसं मात्र काही घडलेलं नाहीये. धावपलकर धाबावत 6. नशिबाची 7 बॅट्समॅनला मिळते आहे. एकूण घड्याळाचा काटा जर बघितला तर वेळ निश्चितच तुम्हाला सातत्याने सांगितली जाईल. आणखी एक चांगला चेंडू ऑफ टर्मच्या बाहेरचा होता. चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न थ्रो अतिशय वेगवान केला आहे, परंतु यष्टीवरती नाही आहे. 22 रूपानं 1 धाव मिळते. अजित म्हात्रे यांचा इशारा येतोय. आता बरोबर 3 वाजून 12 मिनिटं झाले तर दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. धावपलकरती धाबा आहेत 7. पहिल्या षटकाच्या जर समाप्तीनंतर बघितलं तर फक्त 5 धाबा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत सचिननं फक्त 2 धाबा दिल्या आहेत. 22 रूपाने ही धाव आले. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल सचिन. आतापर्यंत शानदार कामगिरी. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू गॅप मध्ये जाईल. आउटफील्ड अगदी सुपर फास्ट आहे. चेंडू थापवणं सोपं नाहीये. नशिबाची साथ मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय चौकार. धावपलकर धाबा 11. महेशच्या बॅटमधनं पहिला चौकार. गोलंदाजी मार्कवरती सचिन पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळेला फुल टॉस चेंडू ऑन साइडला खेळला. चेंडू जाईल इथे लॉंगॉनच्या दिशेनं. फलंदाज महेश बाद होतोय. दुसरा धक्का बसतोय तारापूर संघाला. सत्वाची पाटोली गावाला, आई सत्वाची पाटोली गावाला, या पाटोली गावाला आधी वंदी तो वंदी तो. चला बॅट्समॅन मला वाटतं इथे आता सीमारेषेवर पोहोचला आहे. बॅटर चला, बॅटर चला. अगदी सीमारेषेवरती येऊन बॅटर पोहोचलाय. म्हणजे किती वेळ त्याला लागलाय. बॅटर मैदानामध्ये बॅटर आहे तो निश्चितच बाहेर आलाय, परंतु डगआउट मधनं बॅटर अजूनही या ठिकाणी तयार नाहीये. आणि आशुतोष व्यापारी ही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने दोन्ही संघांचा एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी आमच्या समालोचन कक्षामध्ये ठेवायचा आहे. खरं तर सर्कल पार करण्यापूर्वी इथे सीमारेषेच्या आतमध्ये खेळाडून बॅट्समॅनने येणं फार गरजेचं आहे. टाइमआउटचा निर्णय देखील, टाइमआउटचा देखील एक नियम आहे. अर्थात त्याचा अवलंब फार ठिकाणी होत नाही, परंतु हे करायला लावू नका प्लीज. आता हे आम्ही सातत्यानं का सांगतोय, कारण आज 12 वाजता मॅच सुरू झाल्या. फार घाई करावी लागणार. मॅच क्रमांक 4 सुरू आहे. इथून अजून 5वा मॅच वसई कोळीवाडा आणि कामन या 2 संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांचा एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी आमच्या समालोचन कक्षामध्ये असणं फार गरजेचं आहे. तारापूर यावेळेला चांगला फटका खेळला. साईडला नॉकआउटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. एकेरी धाब्याने धावसंख्या निश्चितच वाढते. धावपलकरती धाबा तितकाशा वेगाने येत नाही. एक चौकार आलाय. आतापर्यंत 2 षटकाचा जो खेळ झालेला आहे, या 2 षटकामध्ये जर बघितलं तर निश्चितच तितकासा वेग नाहीये. आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु शॉर्ट सिलेक्शन तितकंसं चांगलं नाहीये. धावपलकर धाबा 12. चेंडू सीमारेषा पार जाणं फार गरजेचं आहे. टायमिंग आणि प्लेसमेंट अत्यंत महत्वाचं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिन सज्ज होतोय. आडव्या बटन खेळलाय. ओ हो 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 हो.
चेंडू टोला लागलाय का? कदाचित चेंडू टोला लागला असेल आणि चेंडू बॅटवरती येत नाहीये. तारापूर संघाचा एक्स्ट्रा खेळाडू, आपल्याला शेवटचा कॉल आहे. तारापूर संघ 12वा खेळाडू. थँक्यू डेझर, थँक्यू कुंदन. बाप्पा मोरया चषक 2022चा क्रिकेटचा महासंग्राम आपण मैदानामध्ये पाहता आहे. स्वर्गीय अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा. आणि ज्या ज्या वेळेला अमोलबद्दल विचारलं गेलं त्यावेळेला प्रत्येक खेळाडू भाऊक झालेला आहे. बाप्पा मोरया क्रिकेट ग्रुप विठ्ठलवाडी यांच्या वतीनं या स्पर्धेचं अप्रतिम असं आयोजन, शानदार असा हा खेळ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र तारापूरचा संघ अडचणीत आलाय. पहिल्या 2 षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये अप्रतिम गोलंदाजी सचिन आणि धनित राऊतनं केले. नवीन फलंदाज क्रमांक 4 वरती धनंजयला आपण पाहतो 1 वरती बॅटिंग करतोय, तर एका बाजूला आपण अक्षय व्यक्तिगत 2 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. आतापर्यंत त्याने 3 चेंडू खेळलेत, 1 चेंडू डॉट आहे, 2 चेंडूवरती त्यानं दुहेरी या ठिकाणी धावा म्हणजे 1-1 धाव काढले. 2 धावा त्याच्या आतापर्यंत बॅटमधनं आलेल्या आहेत. स्ट्रायकरला फलंदाज सज्ज असेल धनंजय. शिखर या ठिकाणी स्कोरिंगचं काम करत उत्तम प्रकारचं काम करत आहेत. टायमिंग, पुन्हा एकदा टायमिंग, वेळ अत्यंत महत्वाची आहे. वेळ आणि खेळ कधी बदलेल याचा नियम नाहीये. गोलंदाजी मार्कवरती धनित आहे. धनित राऊत या पहिल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. आपल्या कोट्यातलं दुसरं आणि संघाचं 3रं षटक टाकण्याकरता तो सज्ज आहे. फ्लाइंग स्लिप कली पॉइंट. अप्रतिम गोलंदाजी आणि फलंदाजाला परतावं लागेल. इथे कुठलीच गोष्ट तारापूर संघाच्या पत्त्यावरती पडत नाहीये. उमरोली संघ तिखट मारा करतोय. फलंदाज धनंजय बॅक टू द पॅबल गॉन. थँक्यू विजय. डगआउट मध्ये ना डगआउट अस्वस्थ असला पाहिजे. म्हणजे आता इंटरनॅशनल आपण बघितलं तर कमीत कमी 2 ते 3 बॅट्समन तयार असतात. म्हणजे पॅड बांधून असतात, त्यांना हेल्मेट दिलेलं असतं, हेल्मेट ते पहिल्यांदा घालत नाही. परंतु तिथे बॅट्समन आउट झाला की लगेच ते हेल्मेट घालतात. आणि काही बॅट्समन तर हेल्मेट देखील घातलेले असतात. आता टेनिस क्रिकेटमध्ये ना हेल्मेट घालायचे, ना ग्लोव्ज घालायचे, ना पॅड बांधायचे. तर तुम्ही अस्वस्थ असलं पाहिजे. म्हणजे मला संधी कधी मिळेल आणि त्या संधीचं सोनं मी कधी करणार, त्यासाठी बॅट्समन आउट झाला लगेच तुम्ही तुमची जागा सोडायची आहे. तिथे कर्णधार इशारा केला की तुला जायचंय, बस, बाकी तुम्ही आतमध्ये जायचंय, वेळ घालू नका. क्रिकेटमध्ये मोमेंटम महत्वाचा असतो. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज धनित देखील सज्ज आहे. आणि ज्या वेळेला संधी मिळेल त्या संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे. धावपलकरती धाबा फक्त 12 आहेत. तारापूर संघ संघर्ष करतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज धनित राऊत अप्रतिम गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त करतो आहे. या बैला हवेत खेळलेला फटका, बघूया काय होतंय. चेंडू हवेत आहे, चेंडू हवेत. हो, लॉंगॉनला प्रयत्न खूप चांगला झाला होता. 2 धाबा घेण्याचा जो या बैला यशस्वी प्रयत्न आपण पाहू शकता तो पूर्ण झालाय. यशस्वीपणे या 2 धाबा पूर्ण होतील. 2 धाबांनी धावसंख्या होते 14. बाप्पा मोरया चषक 2022 क्रिकेटचा महासंग्राम. बाप्पा मोरया क्रिकेट ग्रुप विठ्ठलवाडीच्या वतीनं शानदार असं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं. धावपलकरती एकूण धाबा आहेत 14. 3 गडी बाद 14 तारापूर. नवीन फलंदाज अतुल क्रमांक 5 वरती. चांगला फटका, सुरेख पद्धतीने चेंडू ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषेच्या दिशेने जात होता परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक कव्हर करतोय त्यामुळे फक्त 2च धाबा मिळतील. एक चांगला फटका होता, सुरेख पद्धतीने चेंडू अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केला होता लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. 2 धाबांनी धावसंख्या पोहोचले 16 वरती. अगदी धीम्या गतीनं, कासव गतीनं या ठिकाणी धाबा वाढतात. म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये एकूण तुम्हाला चेंडू खेळण्याकरता संधी दिली तर 30, त्यापैकी जर आतापर्यंत बघितलं तर 15 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 15 चेंडूंमध्ये फक्त तुम्ही 16 धाबा केल्यात. याचा अर्थ तुमचा स्ट्राईक रेट अजूनही चांगला नाहीये. स्ट्राईक रेट खूप चांगला करणं फार गरजेचं असेल बॅटरसाठी. धनित राऊत उत्तम प्रकारची गोलंदाजी, राईट आर्म ओव्हर द बकेट. यावेळेला मात्र अप्रतिम फटका, स्ट्राईक रेट चांगला नाही. बॅट्समनने या ठिकाणी पाहिलं आणि पैसा वसूल फटका अतुलच्या बॅटमधनं येतोय. चेंडू जाईल सीमारेषा पार, षटकार.
थँक्यू विजय कुंदन. मी तुम्हाला थोडा कमी वेळ देणार आहे कारण मैदानामध्ये आपण पाहू शकता वेळ आपल्याकडे फारच कमी आहे. 3:20 झाले. धावपलकरती धावा आहेत 22. चौथ्या षटकाचा खेळ सुरू होण्याकरता अजून थोडासा आपला विलंब आहे. या षटकात जर बघितलं तर 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 5वा चेंडू धनीत राऊत गोलंदाजी मार्कवरती आहे. राईट टर्म ओव्हर द विकेट. आणखीन एक फटका चांगला सजवला. चेंडू जाईल वन बाउंस सीमा रेषा पार. ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है. अभी तो मारा है छक्का, चौका अभी बाकी है. ये तो सिर्फ झांकी है, असली पिक्चर आना बाकी है. DJ Jacob in the mix. धावबल करते धावा 26. अप्रतिम बॅटिंग करत असताना अतुल 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 पैसा वसूल बॅटिंग मैदानामध्ये 2 चांगले फटके त्याच्या बॅटमध्ये आले. दर्जेदार बॅटिंग त्यानं आतापर्यंत केलेली आहे. ओ फुल चेंडू ऑफ टर्मच्या बाहेरचा होता. इथे मात्र चेंडू रीड करता आलेला नाहीये. शेवटचा चेंडू निर्धाव जाईल. या षटकामध्ये जर बघितलं तर खूप चांगल्या धावा आल्या. धनीत राऊत हे षटक थोडंसं मागणं ठरलंय आणि तारापूर संघासाठी त्याची आवश्यकता होती. 3 षटक समाप्त झाले. धावपलकरती एकूण धावा 26. अजूनही उर्वरित 12 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. आम्ही यावेळेला कुठल्या प्रकारचे म्युझिक घेणार नाही आहोत. आम्ही स्वतःवरती कंट्रोल ठेवतोय. तुमच्यावरती तुम्ही देखील ठेवा. टीम मिटिंग करू नका. चला या ठिकाणी बॅट्समन आपापल्या जागेवरती व यावेळेला बॉलर आपल्या जागेवरती येईल. एकूण 3:22 झालेली आहेत. वसई कोळीवाडा संघाचा कॅप्टन आणि कामन संघाचा कॅप्टन आपण आपले टी शर्ट घेऊन जायचे आहेत आणि टॉस साठी सज्ज राहायचं आहे लगेचच. म्हणजे उर्वरित 2 षटकामध्ये 12 चेंडूचा खेळ आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपला कॅप्टन आपला कर्णधार इथे टॉस बॉक्स मध्ये येईल. बाप्पा मोरया चषक 2022. 3:22 झालेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावपल करते धावा 26. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अतुल अप्रतिम बॅटिंग करतो आहे. हर्ष गोलंदाजी मार्कवरती सज्ज. स्कोरर हा निश्चितच समालोचकाचा एक कणा मानला जातो. अर्थात इथे शेखर खूप चांगले काम करतोय. स्ट्रायकरला फलंदाज सज्ज असेल बॅटिंग करण्याकरता. रिव्हर्सचा फटका खेळलाय. टायमिंग नाहीये. यावेळेला रत्नात्मक बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव मिळते आणि आता अतुलला बॅटिंग फारशी मिळणं फार गरजेचं आहे कारण ज्या पद्धतीनं तो आत्मविश्वासाने बॅटिंग करतोय. तो जर या ठिकाणी स्ट्रायकर एंडला राहिला तर फायदा निश्चितच तारापूर संघाचा असेल. यावेळेला हर्ष आणि अतुल ही जोडी एकमेकांसमोर. ओहो टप्पा थोडासा ऑफ टर्मच्या बाहेर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. बॅटरचा विचार केला तर फलंदाज अतुल स्ट्रायकर एंडला आहे. त्याने 1 चौकार 1 षटकार टोटवलाय तर नॉन स्ट्रायकर एंडला अक्षय व्यक्तिगत 3 या धावसंख्येवरती खेळतोय. 27 धावा धावपलकावरती या ठिकाणी आतापर्यंत तडकावले गेलेले आहेत. ऑफ साईडला पॉइंट कव्हर त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक. राईट अप ओव्हर द विकेट पंतांच्या डाव्या हाताकडून. छान चेंडू खूप सुंदर गोलंदाजी. थ्रो अतिशय वेगवान फलंदाज बाद. 4था धक्का इथे तारापूर संघाला बसतोय. कुंदन एक छोटासा असं मधुर संगीत घेऊन या आणि त्यानंतर मैदानामध्ये बॅटर लगेचच येतील. चला आपण लगेचच मैदानामध्ये यायचंय. थँक्यू विजय. अचूक फेक फलंदाजीला लागला ब्रेक. चेतनचा हा थ्रो होता. अप्रतिम असा थ्रो होता आणि आमचा एक मित्र इथं बसलेला आहे. अर्थात तो 12वा प्लेअर आहे. तर चेतन हा खूप चांगल्या प्रकारे क्रिकेट तर खेळतो पण त्याचा गोटी नेम पण चांगला आहे. बाप्पा मोरया चषक 2022चा क्रिकेटचा महासंग्राम. नवीन बॅटर मैदानामध्ये आलेला आहे धनंजय दवणे. अतुल आणि धनंजय. अक्षय बाद झालेला आहे. सामना जर बघितला तर 5 षटकांचा आहे. वसई कोळीवाडा आणि कामन दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. जास्त वेळ घेऊ नका. सातत्याने आपण ही सूचना तुम्हाला देतो आहे. 3:25 झालेत. धावपलकर धावा 27. यावेळेला आकाशात चेंडू उडवलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पार. यामध्ये नाही कोणतं दुमत. या चेंडूवरती बॅट्समनने दाखवली आपली हुकमत. अप्रतिम फटका. स्लॉट मध्ये चेंडू होता. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि त्यांच्याकडे कुठल्या प्रकारची संधी नाहीये. अप्रतिम टायमिंग यावेळेला धनंजयचं. या षटकारांची धावसंख्या होते ती एकूण 33 धावा.
4 गडी बाद 33 अशी स्थिती मैदानावरती आहे. बाप्पा मोरया चषक 2022 मध्ये आजचा दिवस देखील तितकाच धमाकेदार आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकता अच्युत बारीच्या बॅटमधनं 50 धावा 19 चेंडूमध्ये हरेशने क्लासिकल बॅटिंग केली. आता या मॅच मध्ये मागच्या मॅच मध्ये राहुल चमकलेला आहे. या विकेटवरती धावांचा पाऊस पडतो आपण गेले 3 दिवस निश्चितच पाहिले. चांगला चेंडू ऑफ्टनच्या बाहेर ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न निश्चितच झाला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. हे षटक ज्या षटकामध्ये आतापर्यंत जर बघितलं तर एकूण चेंडू झालेत 5. पहिल्या चेंडूवरती एकेरी, नंतर डॉट चेंडू, त्यानंतर विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतर आणखीन एक डॉट चेंडू आलेला आहे. आतापर्यंत 2 चेंडू डॉट आलेले आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हर्ष तयार असेल. धनंजय डावखुरा फलंदाज स्ट्रायकर एंडला सज्ज असेल बॅटिंग करण्याकरता. ऑफ्टमच्या खूपच बाहेर चेंडू. पंच बघूया काय इशारा करणार का. इथे धाव तर होते, धाव पूर्ण होणार. आणखीन धावांकरता धाव मैदानावर ते आपण पाहू शकता. बाईचा इशारा करत असताना अजित म्हात्रे. एकूण 4 षटकांचा खेळ. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकरती एकूण धावा होत आहेत 35. प्रथम बॅटिंग करत असताना MS तारापूर. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर आपण परत एकदा येऊ. मैदानामध्ये टीम मिटिंग करू नका. बाकी खेळाडू आपापल्या जागेवर चला. इथे मला वाटतं कर्णधार आहे, उपकर्णधार आहे, त्यामुळे बाकी खेळाडूंनी एकत्र येण्याची आवश्यकता नाहीये. बाप्पा मोरया चषक 2022 क्रिकेटचा महासंग्राम शानदार खेळ मैदानावरती निश्चितच आपल्याला पाहायला मिळतो आहे. कुंदन थोडेसे व्यस्त असल्यामुळे तुम्ही गाणी ऐकू शकत नाही आहात. अगदी थोड्याच वेळात तुमच्या आवडत्या चॅनलवरती अर्थात संगीताचा जो चॅनल आहे त्या चॅनलवरती कुंदन तुम्हाला घेऊन जाईल, वेगवेगळी गाणी तुमच्यापर्यंत पेश करेल. मैदानावरती मात्र इथे सूर सापडणं बॅट्समनला फार गरजेचं आहे. धनंजय सुरुवात तर धमाकेदार केली, त्यानंतर मात्र थोडासा चाच पडतो आहे. आता इथे आमच्याकडे FM चॅनल नाहीये, म्हणजे रेडिओवरचा जो FM आहे, परंतु कुंदन हा एक खूप चांगला डीजे ऑपरेटर आहे. म्हणजे डिमांड काय, सिच्युएशन काय, त्याप्रमाणे तो गाणी वाजवतो. मैदानावरती शेवटचं षटक कल्पेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. हे षटक महत्वाचं आहे. स्ट्रायकरला फलंदाज अतुल आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं 1 षटकार आणि 1 चौकार आलेला आहे. व्यक्तिगत 14 या धावसंख्येवरती आपण पाहू शकता तो खेळतो आहे. त्याचा स्कोर 14, संघाचा स्कोर आहे एकूण 35. या बैला फटका तर खूप चांगला आहे. अतुल पैसा वसूल बॅटिंग तो करतोय. चेंडू जाईल सीमारेषा पार, षटकार. बाप्पा मोरया चषक 2022 चा उत्तुंग षटकार आलेला आहे. स्वर्गीय अमोल पाटील स्टँड आणि त्याचबरोबर चॉप गँग स्टँडच्या दिशेने हा चेंडू जातो आहे. टायमिंग चांगला आहे अतुलचं. धावपलकरती एकूण डाबा होत आहेत 41. 35 वरून आता धावसंख्या यावेळेला एक मोठी झेप घेते आहे. ध्येय मोठं असेल तर झेप देखील मोठी घ्यावी लागेल. कल्पेशच्या पहिल्या चेंडूवरती स्वागत झाले षटकारानं. ऑफ्टनच्या बाहेरचा चेंडू होता. टायमिंग तितकंसं चांगलं नाहीये. ओहो, पॉइंटला जिल्हा सोडला गेलेला आहे. स्ट्राईक रोटेट होईल का. स्ट्राईक या ठिकाणी अतुलला मिळेल का. निश्चितच सॅक्रिफाईस करावं लागेल. विकेट धनंजयला. धावपलकरती धावा 42. आतापर्यंत बाद झालेले फलंदाज 5 गडी बाद 42 अशी स्थिती मैदानावरती आहे. बाप्पा मोरया चषक 2022 उद्या या स्पर्धेचा ग्रँड फिनाले. बाप्पा मोरया क्रिकेट ग्रुप विठ्ठलवाडी आयोजित स्वर्गीय अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा अमोल पाटील श्रद्धांजली कप आपण या ठिकाणी पाहतो आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय क्रमांक 7 वरती. निम्मा संघ गारद करण्यामध्ये उमरली संघाला यश प्राप्त झालेलं आहे. तारापूर अडचणीमध्ये आहे, परंतु अतुल एका बाजूला एक असा संघ खेळाडू आहे तो एकाकी झुंज देतोय. निग्राची झुंज आहे. शर्तीचे प्रयत्न त्याच्याकडून सुरू आहेत. आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं 2 षटकार आणि 1 चौकार आलेला आहे. परंतु एका बाजूला आपण पाहतोय तो विकेट जात आहेत. आतापर्यंत 5 गडी बाद झालेत. एका बाजूला बिरबल तर दुसऱ्या बाजूला अकबर, अशा प्रकारची जोडी. यावेळेला फटका सुंदर आहे, छान सजवलाय. अमोल पाटीलच्या स्टँड वरून चेंडू जाईल सीमारेषा पार. काय जबरदस्त फटकेबाजी मैदानावरती. आकाशाला गवसणी घालण्याला षटकार येतोय. शानदार बॅटिंग यावेळेला निश्चितच आपल्याला पाहायला मिळते ती अतुलची. 3रा षटकार त्याच्या बॅटमधनं. धापलकर धाबा 48 धाबा धापलकावरती. कोळीवाडा संघाचा कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. कामन संघाचा कॅप्टन आपण देखील सज्ज राहा. हे दोन्ही संघ इथे आता वसई तालुक्यामधून आलेले आहेत. धापलकर धाबा 48. या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर आपण बघितलं तर
एक विकेट सॅक्रिफाईस विकेट केला होता धनंजयनं. त्यानंतर षटकार आलेला आहे. आतापर्यंत अतुलच्या बॅट मधनं 3 षटकार आपण पाहिलेत. एक षटकार धनंजयनं ठोठावला होता. इनिंग मध्ये जर बघितलं तर पूर्णपणे 4 षटकार आणि 2 चौकार. याही वेळेला चेंडू हवेत आहे. हवाई फायर आपल्याला बघायला मिळत आहे. क्या बात है, क्या बात है. अप्रतिम असा षटकार यावेळेला अतुलच्या बॅट मधनं. अतुल पैसा वसूल बॅटिंग तो मैदानावरती करतो आहे. संघ अडचणीत असताना दबावात केलेली एक जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आहे. टप्पलकरती एकूण धाबा होत आहेत 50-54 धाबा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अतुलच्या बॅट मधनं आलेला हा चौथा षटकार आहे. आणि व्यक्तिगत जर बघितलं तर अतुल खेळतो आहे 33 या धावसंख्येवरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्विंग आणि बेस चेंडू जर बघितला तर ऑफ तुमच्या बाहेर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पूल करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. 5व्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. वसई, कोळीवाडा आणि कामन हे दोन्ही मातबर संघ आणि त्यांचे संघ नायक सज्ज आहेत टॉस बॉक्स मध्ये. षटकार, एक सिंगल धाव, विकेट, षटकार आणि डॉट बॉल. चांगला चेंडू होता. टप्पापर्यंत उसळी घेतोय. इथे मात्र चेंडूवरती येईल कल्पेश. शेवटच्या चेंडूवरती एकेरी धाव. 5 षटकांचा खेळ. धापलकरती एकूण डाबा आहेत 55 आणि जिंकण्याकरता 56 धाबांचं आव्हान उमरली संघाला. टॉस उमरली संघाने जिंकला होता. सुरेख कामगिरी त्यांच्या गोलंदाजाने केले. फक्त एकच खेळाडू अतुल त्यानं जबरदस्त कामगिरी केली. शानदार बॅटिंग केले. बाकी जर बघितलं तर 8-0-3-1-6 हा टेलिफोन नंबर नाहीये. हे बॅटिंग आपण बघू शकता. अतिशय खराब बॅटिंग केले. तर अतुल मात्र भाव खाऊन जातोय. 56 धावांचं आव्हान आहे. यानंतर कोळीवाडा आणि कामन या 2 संघादरम्यान महत्वपूर्ण लढत असेल. आपण जाऊया टॉस का बॉसच्या दिशेनं. मायक्रोफोनवरती एक हलकासा बदल आपण करणार आहोत. प्रमोद शेडगे यावेळेला मायक्रोफोनवरती असतील. तर यावेळेला मान्यवरांच्या शुभ हस्ते कोळीवाडा आणि कामन या 2 संघादरम्यानचा टॉस केला जाईल. हरिदास किणी यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते इथे आता टॉस केला जाईल. कामन आणि कोळीवाडा. कुंदन तुपर्द या एक छोटंसं गाणं ऐकूया आणि त्यानंतर जाऊया टॉस का बॉस. थँक्यू विजय. कोळीवाडा संघाचे कॅप्टन आपण प्लीज व्यासपीठावरती या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये किंवा टॉस बॉक्समध्ये. तर कामन संघाचा कॅप्टन देखील या ठिकाणी आहे हरिदास जी यांच्याऐवजी विपुलजी आमच्या बरोबर आहेत. टॉस केला जातोय. हेड इज द कॉल. इट इज हेड. याचा अर्थ कामन संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे. विपुल थँक्यू व्हेरी मच. एक विनंती असेल, क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि बॅटर चला मैदानामध्ये. बॅटर मैदानामध्ये प्लीज. वेळ घालू नका कारण मॅच क्रमांक 4 चालू आहे. मॅच क्रमांक 5 ची तयारी या ठिकाणी होते आहे. कामन संघाचा कॅप्टन खुश असेल टॉस जिंकले. काय निर्णय घेणार? फिल्डिंग. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आपल्या या वसई तालुक्यात असेल किंवा इथे आता या पालघर जिल्ह्यामध्ये असेल फार कमी ठिकाणी हिरवळ असलेली मैदानं आपल्याला पाहायला मिळतात. तर इथे पहिलं पाऊल टाकल्यानंतर या मैदानावरती नजर गेली. काय मनामध्ये निश्चितच तुमचं चाललं होतं? इंटरनॅशनल फिलिंग. क्या बात आहे. तुम्हाला काय वाटतं की हे मैदान ज्या पद्धतीने बघतोय? नेहमीच खूपच छान मैदान. गेल्या टायमाला पण आम्ही इकडे टुर्नामेंट खेळून गेलो. खूप आवडला आम्हाला खेळपट्टी. बट टॉस जिंकलाय निर्णय फिल्डिंग. यावेळेला तुम्ही टॉस जिंकला असता काय निर्णय घेतला असता? नक्कीच क्षेत्ररक्षण केलं असतं. आता बॅटिंग करायचे. किती धाबा विकेट जर बघितलं तर 3-4 दिवसामध्ये धावांचा अक्षरशः पाऊस पडला. किती धाबा उभारला? कमीत कमी 60-65 धावा मारण्याचा प्रयत्न करू. यावेळेला 60-65 धावा करतील. तुम्ही किती धावांपर्यंत रोखाल? 40. कोणते बॅट्समन जे ते जबरदस्त कामगिरी करतील? गॅटिंग आहे, गॉडसन आहे, स्टीवन आहे, बरेचसे असे आमचे अनेक बॅट्समॅन आहेत अजून. तुमच्याकडे बॅटिंग करण्याकरता गॅटिंग आहे. तुमच्याकडे कोण आहे? अमन, राहिल, सिराज, अहमद.
तुमच्याकडे पण खूप चांगली यावेळेला गोलंदाजी आहे, तर कडक मॅच आपल्याला बघायला मिळेल. निश्चितच सामना या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा असेल. कामन संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 40 आणि 60 मध्ये लढाई आहे. कामन वन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल्ड पास. विकी उमरोळी संघ मात्र यावेळेला फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड इनिंग मध्ये MS11 तारापूर संघ आपण पाहू शकताय. खूप बिकट परिस्थिती होती, नाजूक स्थिती असताना अतुल नावाचं वादळ घोंगावलं मैदानाच्या आतमध्ये आणि काय जबरदस्त छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याची ओळख सातत्याने पाहायला मिळते. एक ॲज अ ऑलराऊंडर कसा असावा हे अतुलने कित्येक वेळा दाखवून दिलं गेलंय. तोच डीप मिड विकेटला आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर अतुल या खेळाडूला YMCAच्या मैदानात पाहिलं होतं. यंगस्टर माणिकपूर च्या मैदानात काही जबरदस्त क्लास फलंदाजी केली होती. कुलदीप लोपिस यांची स्पर्धा दीपू पाटेकर यांच्या माध्यमातून समालोचनाची संधी मिळाली होती. 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये अतिशय गुण गायले गेले होते. चला वेळ दौडू नका. धनंजय दवणे पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा या वेळेला मात्र आपण पाहू शकताय बाउन्स मिळाला होता. फ्लाईट चेंडू होता. चेतन पाटील एका साईडला पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळाडू म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. 6 चेंडूवर 6 षटकार ठोकण्याची किमया. अग्री प्रीमियर लीग शिरसाडचं ते अगदी मनमोहित करणारं मैदान आणि त्या मैदानात 400 धावांचा पल्ला पार केला गेला होता. तोच खेळाडू चेतन पाटील यावेळेला ते सातत्य दाखवेल का पाहायचं आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न स्वतःवर नाराज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू लगातार डॉट धनंजय दवणेच्या हातखंडामधून आपल्याला पाहायला मिळत आहे. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकतायत. टप्पा पडल्यानंतर थोडासा मात्र यावेळेला फिरकी मारा आपल्याला पाहायला मिळतो आणि सरळ चेंडू निघून जातो. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट चेंडू येतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्य नाही आहे आणि त्या कारणास्तव मात्र तिसऱ्या चेंडूवर चेतन पाटील सारखा आक्रमकतेचा सितारा फलंदाज आज कागदोपत्री स्ट्रॉंग राहिला. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं स्ट्रॉंग राहू शकला नाही आणि या वेळेला मात्र फलंदाज बॅक टू द डगआउट मध्ये येत असताना पाहायला मिळतो. तिसऱ्या चेंडूवर चेतन पाटील गॉन. चला घाई करा, वेळ दौडू नका. सेलिब्रेशन टाइम मात्र यावेळेला आपण जास्तीत जास्त यावेळेला वेळ दौडू नका याकडे लक्ष असेल. लाईफबॉय साबण हाताला फेस, हाताला फेस र. लाईफबॉय साबण हाताला फेस. लाईफबॉय साबण हाताला फेस, हाताला फेस ग. लाईफबॉय साबण हाताला फेस. थँक्यू वेलकम बॅक. पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ झालाय. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 0. 3 चेंडू डॉट येत असताना त्यामध्ये एक सफलता प्राप्त करत असताना यष्ट्यांच्या पाठीमागे महेश राऊत गुरु या नावाने जास्तीत जास्त या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये प्रेम मिळालंय. संरक्षण करत असताना चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. 1 मिनिट आता खूप महत्वाचा आहे कारण घड्याळ जवळजवळ 3:45 वाजलेत आणि आतापर्यंत आपण पहिल्याच राऊंडचे सामने अजून खेळतोय. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता तन्मयच्या माध्यमातून, परंतु तन्मय यावेळेला आपण पाहू शकतायत पूर्णपणे बीट होतोय. 4 चेंडू सलग यावेळेला डॉट येत आहेत, त्यामध्ये एक सफलता प्राप्त केली. धनंजय दवणेची ही ताकद यावेळेला पाहायला मिळते गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून. लेफ्ट आर्म पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. टप्पा अप्रतिम आपण पाहू शकता. टप्पा अप्रतिम असल्या कारणाने मात्र यावेळेला फिरकीचा मारा सुद्धा त्याच अनुषंगाने खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक 5 चेंडू लगातार डॉट, त्यामध्ये एक सफलता. यावेळेला मोठा प्रहार तर जरूर येतोय, परंतु क्षेत्ररक्षक त्या झेल खाली येईल आणि क्षेत्ररक्षक 1 2 3 आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अक्षय आरेकर टायगर कडून अशी चुकी होणं मात्र यावेळेला आपण पाहतोय विश्वास पडत नाहीये, कारण एक बेस्ट फिल्डरचा किताब कित्येक वेळा या क्षेत्ररक्षकाला मिळालाय आणि या वेळेला मात्र आतापर्यंत पाहू शकतात की हा झेल सुटतोय.
आणि तन्मयसारख्या फलंदाजाचं झेल सुटणं साहजिकच. येणाऱ्या चेंडूंवर कर्दन काळ आपल्याला पाहायला मिळेल का? पहिलं षटक कंप्लीट झालं, धावसंख्या जाऊन पोचते 2. चला टीम मीटिंग करू नका प्लीज, वेळ दौडू नका. लगेच आपण जी काही रणनीती आहे ती मात्र आपण अगोदरच या ठिकाणी तुम्ही मनसुबा बनवायचा आहे की पहिलं षटक आपल्याला कोणाच्या हातामध्ये द्यायचं आहे, दुसरं षटक कोणाच्या हातामध्ये द्यायचं आहे, तिसऱ्या षटकात कोणता गोलंदाज आणायचा आहे. मात्र हातवारे करा, कारण जागेवरून हातवारे केल्यानंतर मात्र खेळाडू तुमच्याकडे कॉन्सन्ट्रेशन करतील, कारण वेळ कमी आहे आणि सामने जास्त खेळवायचे आहेत. त्याकरता मी विनंती करेन, संदीप किनी सुद्धा ॲक्युरेट लक्ष देत आहेत या वेळेच्या बाबतीमध्ये. नवज्योतजी किनी असतील, वैभवजी घरत आपल्याला पाहायला मिळतात आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत. सर्व विठ्ठलवाडीचे आयोजक अतिशय जुमाने मेहनत घेणारे, रुपेशजी गरज असतील, तदनंतर मनोज गरज असतील, कल्पेश पाटील असतील आणि खऱ्या अर्थाने एक चांगला खेळाडू म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते यावेळेला मनोज पाटील, अर्थातच मन्या. तर षटक क्रमांक पहिला धनंजय दवनेच्या नावावर साम्राज्य गाजवलं. पहिल्या षटकामध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी करत असताना यावेळेला चाचपडण्यास भाग पडलं. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर अतुल, ज्याने मात्र क्लास फलंदाजी केली. ऍब्सोल्युटली सुपर वंडरफुल बॅटिंग. अतुल 34 धावा त्याच्या बॅटमधून यावेळेला पाहायला मिळाल्या. एकाकी खिंड लढवली होती उजव्या हाताने. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मी म्हटलं होतं अतुलकडे ते टॅलेंट आहे आणि हे टॅलेंट पाहूनच मात्र किरण जाधव, यतीन जाधव आणि तारापूरच्या खेळाडूंनी, सिनियर खेळाडूंनी या खेळाडूला मात्र प्रमोट केलं आणि आज त्यांच्यावरचा जो दाखवलेला विश्वास यावेळेला मात्र सार्थ ठरवत असताना पाहायला मिळतात. निशांत एक टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा फलंदाज आहे, परंतु आता खरी गरज असेल संकटात सापडलेल्या संघाला कसं वर काढेल. यावेळेला ऑफ साईडला फटका चांगला आहे, जबरदस्त मिडल ऑफ द बॅटने चेंडू यावेळेला कनेक्ट केला आणि सरळ चेंडूला पाठवलं. 6 धावांकरता येतोय हा खणखणीत दर्जेदार उत्तुंग उत्तुंग षटकार. थँक्यू. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 8. या धावसंख्येवर निशांत. जबाबदारी सांभाळावी लागेल, जबाबदारी घ्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण प्रत्येक खेळाडूला जबाबदारीचा हा खेळ म्हणून ओळखला जातो. म्हणतात ना, आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा तुम्हाला कायम सोबत ठेवावा लागतो. तो आत्मविश्वास नावाचा वजीर निशांतकडे पाहिलं जातं. 8 धावा. अतुल पुन्हा एकदा सज्ज होतोय. गुड डिलिव्हरी, सुपर ब्लेंडर लाईन. कमबॅक कसं करावं अतुलने यावेळेला दर्शवून दाखवलं. निशांत पूर्णपणे बीट होतोय. एक षटकारांच्या साहाय्याने मात्र खेळी करतोय. खेळपट्टीवर चेंडू फेकून झाले ते 3. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. यावेळेला मात्र सरळ बॅटने कळलाय, कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप मध्ये चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल का? मात्र शेवटच्या मोमेंटला सुंदर क्षेत्ररक्षण अक्षय अरेकर त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. अर्थातच टायगर या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळते. टाळ्यांचा गजर होतोय केतन दवने यांच्या माध्यमातून आणि किरण जाधव सिनियर खेळाडू आहेत. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 10. दुहेरी आकड्यामध्ये पोहोचले गेले. 21 तारखेपासून या टेनिस क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. पालघर जिल्ह्याला वेड लावणारी ही स्पर्धा आणि अतिशय हिरवळ असं मैदान, प्रत्येकाला मन मोहित करणारं हे मैदान. यावेळेला चेंडू पहिला नाळला, खूपच बाहेर असल्या कारणानं पंच अजित म्हात्रे यावेळेला क्विकली वळले. वाईटचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर एकंदरीत 11 या धावसंख्येवर. 11 रन्स ऑन द बोर्ड लागला होता. विके 11 उमरोळी हा संघ पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज आहे अतुल. आपल्या गोलंदाजी मार्कवर निशांत. 61 पात्र बांध्याचा, परंतु टेम्परामेंट, टायमिंग, टेक्निक अँड टॅलेंट. बॅटची एज घे. चेंडू मात्र नशिबाचा चौकार मिळेल. किरण जाधवच्या जस्ट गॅप मधून मात्र यावेळेला चेंडू निघून जातोय. येतोय नशिबाचा चौकार. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 15 रन्स 15 धावा. तुला संगीत येतो साजन माईकरी तुझी साजनी हाय सुंकावाली पोर आईने खडीले चालनी सुंकावाली पोर आईने खडीले चालनी वदरा गावग्यानी सोडी पाणी पिवाली तडी चालनी.
विजय. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 15 धावा. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा चेंडू फेकून झाले ते 5. शेवटचा चेंडू घेऊन येईल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट कळला. क्षेत्ररक्षक यावेळेला निवडलं आणि निशांतच्या खेळीला पूर्ण विराम लागत असताना दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर एक बिग विकेट अतुलला मिळते आणि सुंदर परफॉर्मन्स करत असताना विश्वास ठेवतो कर्णधारावर. 2 षटकांचा खेळ. धावसंख्या 15. विजयासाठी एकंदरीत 56 धावांचा पाठलाग करताना 18 चेंडू आणि 41 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 18-41चं समीकरण. चला नो मीटिंग नो टाइम. लगेच क्विकली फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यावेळेला जाईल. सुशांत वजे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया आपण कुंदन यांच्याकडे. एक छोटीशी धून ऐकूया. लगेच क्विकली येऊया मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 15 या धावसंख्येवर. 15 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. 18 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 41 धावांचं लक्ष्य आहे. धनंजय दवणे आपल्या गोलंदाजीवर यावेळेला मात्र आपण पुन्हा एकदा ठाम विश्वास ठेवत असताना पाहायला मिळतो. खूप चांगलं क्रिकेट. टेनिस क्रिकेट खूप विश्व पुढे चाललंय आणि अशातच मात्र 120 ग्रॅमच्या टेनिस चेंडूने तुम्हा सर्वांना वेळ लावून सोडलंय. चला घाई करा. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. पुन्हा एकदा गोलंदाज धनंजय टू यावेळेला तन्मयकडे सुद्धा ते स्ट्रोक आहेत परंतु आता खरी गरज असेल या स्ट्रोकची. क्रिकेटिंग शॉट. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित यावेळेला समन्वय काही होत नाहीये आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 22च्या स्वरूपात सिंगल मेल. 16 धावा झालेल्या आहेत. 17 चेंडू 40 धावा. धावा होऊ शकतील. मी करेन. आत्मविश्वास ही खूप महत्वाची भूमिका पाहायला मिळते. आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली म्हणून संबोधली जाते. तुमच्यात तो आत्मविश्वास असावा परंतु क्रिकेटच्या मैदानात किंवा आपल्या आयुष्यात अति आत्मविश्वास नसावा. ज्याला म्हणतात अहंकार. क्रिकेटच्या मैदानात अहंकार कधीच चालत नाही. आपण सातत्याने पाहिलंय. मीच मोठा खेळाडू हे मात्र कित्येक खेळाडू पाहतात. मी आहे म्हणून संघ आहे ही त्यांची भावना असते परंतु तशी भावना तुम्ही मात्र यावेळेला डिक्शनरीमधून पुसून काढा. असं म्हणा की संघ आहे म्हणून मी आज क्रिकेटमध्ये आहे. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 16. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला सरळ बॅटने कळला गेलाय. पायाचा झेल होऊ शकेल मात्र त्या ठिकाणी प्रदक्षिणा घातली होती परंतु आज अक्षय आरेकर फ्लॉप शोटरतोय. परिपूर्ण 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकी येईपर्यंत यावेळेला दैव देते निकर्म नेते. खऱ्या अर्थानं आज मात्र अक्षय या वेळेला पूर्णपणे हताश निराश हतबल होत असताना आपण पाहू शकतात. कॅचेस विन द मॅचेस. 2 धावा आल्या. विकेट जरूर मिळाली परंतु या 2 धावांचा कुठेतरी उल्लेख केला जाईल यात काही ती मात्र शंका नाहीये. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 18 धावा. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. घेऊया एक छोटीशी विश्रांती. लगेच फलंदाज. जरा वॉर्मअप करत जायचं. वेळेची दिरंगाई न करताना मी कुंदनला थांबवतोय. चला फलंदाज जरा घाई करा. कल्पेश पाटील अर्थातच मडवी या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली. 6 चेंडूवर 6 षटकार ठोठावणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या नावावर विक्रम. थोडंसं वॉर्मअप करत जायचं कल्पेश. थँक्यू. 18 धावा फलकावर पाहायला मिळतात. आता येणारे चेंडू आहेत 16 आणि 16 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 38 धावांचं लक्ष असेल. 16-38. 16 balls remaining and 38 runs required to win. तन्मय अजूनपर्यंत चाचपडतोय मैदानाच्या आतमध्ये. वेळ घेतोय. संयम बाळगतोय आणि संयम ही खूप महत्वाची भूमिका पाहायला मिळते क्रिकेटच्या मैदानात. पुन्हा एकदा गोलंदाज धनंजय दवणे आपल्या गोलंदाजी मार्कवर क्लास गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या.
चला घाई करा वेळ दौडू नका प्लीज. वारंवार मात्र आमच्या मुखातून हेच आज शब्द निघणार आहेत, त्याबद्दल आम्ही सुद्धा दिलगिरी व्यक्त करतोय. कारण नाईलाजास्तव मात्र संघ उशिराने आले, त्याचा फटका मात्र तुम्हाला सोसावा लागतोय. गुड डिलिव्हरी, सुंदर सुपर टेक्निक सहित गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. फलंदाजाचा यावेळेला बॅटिंग स्टान्स कुठे आहे, ज्या पद्धतीने मिडलला गार्ड घेतले का, त्याचप्रमाणे पोझिशन मध्ये येतोय का, ग्रिप चेंज करेल का, या सर्व काही गोष्टी मनकवडा ओळखणं खूप गोष्टी आहेत. यावेळेला पाहिलं तन्मयने, आता मात्र स्ट्रॉंग फटका पाहायला मिळतोय, जबरदस्त टक्कन आवाज आला, अर्थातच गोड आवाजात आलेला हा गोड षटकार भाई ग्रुप स्टँडच्या वरून येतोय. खणखणीत सनसणीत षटकार 6. हरीश गिवले, कॅमेरामॅन अँड अनुराग चव्हाण. यावेळेला आपण पाहू शकताय सुंदर चेंडूची सांगता होते. स्कोर कार्डवर धावसंख्या 24 झालेली आहे. आता मात्र 32 धावांचं लक्ष असेल. चेंडू आहेत तुमच्याकडे आता मात्र 13 आणि 13 चेंडू मध्ये विजयासाठी 32 धावा. सामना रफ अँड टफ आपण पाहू शकताय. तन्मयची बॅट बोलू लागले. खोलवर चेंडू होता, खडेखडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सिंगल मेल त्या ठिकाणी महेश राऊत गुरु थोडीशी चुकी करतोय आणि तत्पूर्वी मेल सिंगल आणि सिंगलच्या साहाय्याने धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 25 रन्स, 25, 12 चेंडू आणि 31 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. बाप्पा मोरिया क्रिकेट ग्रुप विठ्ठलवाडी प्रेझेंट करत असताना ही स्पर्धा मात्र स्वर्गीय कुमार अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ एक स्मृतिप्रित्यर्थ मात्र उजाळा देणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाचं गुणगान या स्पर्धेविषयी अफलातून पाहायला मिळालं. या स्पर्धेची स्तुती सुमने प्रत्येक खेळाडूने मुखातून उधळलेली आहेत. म्हणूनच या स्पर्धेला असेल मानाचा मुजरा. धावांची गती फलकावर 25, 12 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 31 धावा. 12 चेंडू 31 धावा. स्टार्ट अगदी संथ गतीने चालली होती. 2 धावा फक्त आल्या, 5 चेंडू डॉट आले. चेतन पाटील सारखा मोहरा त्या ठिकाणी टिपला गेला धनंजय दवनेने आणि तदनंतर दुसऱ्या षटकात थोडीशी आक्रमकता अतुलच्या गोलंदाजीवर दाखवली निशांतने. निशांत बराच वेळ राहू शकला नाही आणि तदनंतर तन्मय आतापर्यंत संयमी खेळी करतोय. इथून 12 चेंडू 31 धावा. गोलंदाज किरण जाधव अनुभवाची कोणतीही कमी नाहीये, प्रतिभेची कोणतीही कमी नाहीये, मात्र एक अनुभवाच्या जोरावर कशी गोलंदाजी करेल याकडे लक्ष असेल. तन्मय त्याच्या समोर जाईल. गुड डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, नकल चेंडू, हे व्हेरायशन आहे. आत्ताच्या काळामध्ये तुमच्याकडे हे व्हेरायशन असणं खूप गरजेची गोष्ट राहिले. कारण इथे जर तुम्ही बदल करतील, प्रत्येक चेंडूवर मात्र वेगवेगळी वैशिष्ट्ये आणतील, उत्क्रांती करतील, तर डेफिनेटली मात्र एक गोलंदाज म्हणून परिपक्वता मिळेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि काही जबरदस्त यष्टीचित यावेळेला केलं गेलंय. स्टंपिंग यावेळेला महेश राऊत अर्थातच गुरु खूप चांगली यावेळेला मात्र स्टंपिंग करत असताना पाहायला मिळतो. यस इज गॉन. फलंदाज तन्मय याच्या खेळीला पूर्ण विराम. आता चेंडू आहेत 10 आणि 10 चेंडू मध्ये 31 धावा. धावांची गती फलकावर 25 रन्स ऑन द बोर्ड लागला होता. चेंडू फेकून झाले 2. किरण जाधव आपल्या गोलंदाजी मार्कवर. नवीन फलंदाज मिस्टर चिन्मय कल्पेश आतापर्यंत नॉन स्ट्राईक एंड कडे आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज उजव्या हाताने. यावेळेला चिन्मयच्या बॅट मधून निघालेला फटका मात्र यावेळेला फसतोय. तत्पूर्वी ते बॅकवर्ड स्क्युअर लेगला क्षेत्ररक्षक पुढे येईल. मिळतील 2 धावा आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या विकी 11 उमरोळी या संघाची 27च्या घरामध्ये पोहोचले गेले.
3 चेंडू फेकून झालेत. आता मात्र या वेळेला जर आपण पाहिलं तर 9 चेंडू आहेत आणि 9 चेंडू मध्ये विजयासाठी अजून सुद्धा 29 धावांचं लक्ष्य. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तोच फ्रेम मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. आता कोणतीही चुकी करणार नाहीये, मात्र अतुल त्या ठिकाणी होता आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द डगआउट गो. चला फलंदाज घाई करा. वारंवार आम्ही सूचित करतोय तुम्हाला. त्याकरता जे काही गेम प्लॅनिंग आहे त्याकरता आपण अगोदरच ती स्ट्रॅटेजी आखायची आहे. गेम प्लॅनिंग आखा आपण. हितेश नवीन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. कल्पेश एका साईडला कशा पद्धतीने, मात्र यावेळेला आपण पाहतोय अजूनपर्यंत स्ट्राईक एंडकडे जरूर स्ट्राईक मिळालेली नाहीये. धावसंख्या झालेली आहे ती 27 धावा. खूप चांगल्या प्रकारचं मात्र क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 4 वाजण्याच्या सुमारास 3:56 आणि अजून आपण पाहतोय एक सामना पहिल्या फेरीतील खेळवायचा आहे. यावेळेला चेंज ऑफ पेस करण्यामध्ये समोर रडार मध्ये आला हा चेंडू आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. 6 धावांकरता गुड शॉट बाय हितेश. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. ह्यूज अँड मॅसिव्ह हिट. 6. थँक्यू थँक्यू. 33 धावा फलकावर गॉडसन पाकिट यांना आपण पाहू शकतात. एक जबरदस्त मॅग्निफिसंट प्लेअर कॅटिंग मानकर यांना आपण पाहतोय. तर अतिशय सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला ऑफ साईडला जरूर खेळण्याचा मनसुबा होता. ऑन साईडला चेंडू येतोय. तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का फेकेपर्यंत कल्पेश मात्र पुढे सरसावला गेला होता. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 34 वर जाऊन पोहोचले गेले. चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 4 षटकांचा एकंदरीत खेळ. पहिलं षटक यावेळेला 2 धावांचं. आता मात्र 6 चेंडूमध्ये विजयासाठी 22 धावांची आवश्यकता असेल. तर 6 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल. ती मात्र प्रतिस्पर्धी संघ विकी 11 उमरोळी या संघाला त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना MS11 तारापूर मोतीलाल शाह यांनी मात्र प्रेझेंट केले गेले या संघाला आपण पाहू शकताय. आमचे लाडके क्रिकेट शौकीन विटी लाईनकर या मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. आमचे श्रोते, उन्हाचा तडाखा फार वाढलाय तरी सुद्धा मात्र काही प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी डोंगराच्या कडाकपाऱ्यात जाऊन मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा तिथून हातवारे सुद्धा करतायत आणि अप्रतिम हे क्रिकेटवरचं नितांत प्रेम आहे. ऑल राईट. कॉमन टीम मॅच समाप्त झाल्यानंतर लगेचच मैदानामध्ये यायचं आहे प्लीज, कारण घड्याळमध्ये 4 वाजलेले आहेत. अजून भरपूर मॅच शिल्लक आहेत. मॅच क्रमांक 5 साठी दोन्ही संघ सज्ज राहतील. यावेळेला जबरदस्त अप्रतिम मॅग्निफिसंट टायमिंग. स्पेक्टाक्युलर शॉट. माइंड ब्लोईंग स्ट्रोक. 6 धावा. काय फटका खेळला होता. नजाकत भरा शॉट. आता 5 चेंडू आणि विजयासाठी 16 धावा. सामन्यात 20 निर्माण होताना आपण पाहू शकताय. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे पाहायला मिळत आहेत. परंतु क्रिकेटच्या मैदानात जो जीता वही सिकंदर. यंदाच्या वर्षात राहिल अन्सारीने खेळलेले ते स्ट्रोक अजूनपर्यंत माझ्या डोळ्यात तेवत आहेत. खऱ्या अर्थानं स्वर्गीय कुंतीबाई स्मृती चषक वडूनवकर भिवंडी या ठिकाणी एक मोठी स्पर्धा पार पाडली गेली आणि त्यामध्ये निलेशजी जोशी यांचा खूप महत्वाचा सिंहाचा वाटा आणि त्यांच्या आईच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ती स्पर्धा होती. 6 चेंडू 28 धावांची गरज असताना साई स्पोर्ट्स खारबाव या संघाला पराभूतच्या छायेत जावं लागलं. 5 चेंडू आणि 16 धावा. तोच खेळाडू आपल्याला थोड्याच वेळात लाईव्ह ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. मिस्टर राहिल अन्सारी. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. डोंट वेस्ट द टाइम. कीर्तन दवने काय गोलंदाजी केली होती शिवनेरी चषकामध्ये. एक मॅन ऑफ द मॅचचा
पुरस्कार ज्याने मात्र मिळवला तोच केतन दवणे आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. 5-16 हितेशची बॅट बोलू लागले करत असतोय. आपण सातत्याने पाहायला म्हणतात ना, टायटॅनिक आपण जहाज पाहिले होते त्याच्यावर लिहिलं होतं द अनसिंकेबल शिप म्हणून, परंतु म्हणजेच काय तर न बुडणारे जहाज, आणि तो मात्र त्यांचा अहंकार होता. आणि पूर्ण आज जगाला माहिती आहे की टायटॅनिक जहाज बुडाले होती. हा इतिहास झाला. 3-13 व्हॉट अ मॅच. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळले गेले तर ऑन साईडला खेळलाय. एकदा तर निश्चित स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी पलटले धनित राऊत आणि 2 धावा डेफिनेटली त्या ठिकाणी मिळतील. आता चेंडू आहे तुमच्याकडे 2 आणि 2 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 11. 2-11चं समीकरण झाल्या धावा. टेनिस क्रिकेटमध्ये कित्येक वेळा आपण वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या घटना घडताना आपण पाहिल्यात. 1 चेंडू 11 धावा झालेत, 1 चेंडू 15 धावा सुद्धा झालेत. हा टेनिस क्रिकेटचा इतिहास बोलतोय. पुन्हा एकदा गोलंदाज धनित राऊत. लेदर क्रिकेटचा क्लास आहे. हितेश त्या ठिकाणी मात्र पाण्याची मागणी करतायत, परंतु पंच या ठिकाणी काय डिस्कस करतायत यावेळेला आपण पाहू शकाल. पाणी आणायचं एका मैदानात, पंच डिस्कस करतील नाही. चला वेळ दौडू नका. रिदम आहे, रिदम मध्ये मात्र या ठिकाणी खेळतील का हे सुद्धा खूप महत्वाची भूमिका आहे. धनित राऊत एका साईडला लेदर क्रिकेटचा क्लास आहे. हितेश आतापर्यंत मात्र या सामन्यामध्ये जाणले. 2 चेंडू आणि विजयासाठी 11 धावा. सुंदर सामना रंगतोय. केतन दवणे सारखा एक्सपिरियन्स गोलंदाज राईट आर्म उर्ध्व विकेटचा मारा करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. उजव्या हाताने गोलंदाजी करताना यावेळेला फटका चांगला होता. फॉलोथ्रू मध्ये चेंडूला रोखलं. 1-11चं समीकरण. धनितला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट मध्ये जाताना पाहायला मिळेल. 1-11चं समीकरण. हर्ष नवीन यावेळेला फलंदाज पाहायला मिळतोय. हर्षने केलेली गोलंदाजी अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये जबरदस्त आपण पाहू शकलात. चिराग आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये होते. खूप चांगल्या प्रकारचा लेखाजोखा त्यांच्या माध्यमातून सुद्धा सातत्याने पाहायला मिळतो. अग्री प्रीमियर लीगची हे खेळाडू सातत्याने वाट पाहत आहेत. उमरोळीकर म्हणा, बहाडोलीकर म्हणा, असे कित्येक दुपटणकर म्हणा, मात्र असे कित्येक गावं आहेत. चांदीप, नवसई, बामटपाडा, कोपर, खानिवडे अशा प्रकारचे कित्येक गावं आणि जतीन किनी तर आतुरतेने वाट पाहत आहेत. फटका तर या वेळेला मात्र फसतोय आणि सरळ चेंडू निघून जाईल. मात्र या ठिकाणी विजयाची मुहूर्त मेढ रोवली गेले. ती MS11 तारापूर मोतीलाल शाह यांनी प्रेझेंट केलेला हा संघ पाहायला मिळतो. सेलिब्रेशन टाइम त्या ठिकाणी आपण पाहू शकाल आणि अतिशय सुंदर खेळ दर्शवला. हितेशने शेवटच्या क्षणापर्यंत बाजी लावली. चला आपण चेतन पाटील अँड कंपनी आपण लगेच हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरा आणि तिथून मात्र तुमचा या ठिकाणी प्रवास समाप्त होतोय. तर लाईनअप मध्ये यावेळेला हँडशेक करण्यासाठी आपण मैदानाच्या आतमध्ये विकी पाटील अँड कंपनी आपल्या संघाला घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. हार्ड लक. क्रिकेट इज अ पार्ट ऑफ द गेम. प्रमोद थँक्यू व्हेरी मच. अप्रतिम अशा